हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण गूळ आणि मुरमुरा यापासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 300 ग्रॅम मुरमुरे आणि 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, समप्रमाण घेतलेला आहे मी इथे। मुरमुरे छान कुरकुरीत आहेत त्यामुळे यांना रोस्ट करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि गूळ छान कट करून घेतलेला आहे मी ते 300 ग्रॅम गूळ घेतलेला होता। गॅसवरती एक भांडं ठेवायचं, यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं। पाणी छान गरम झालं की यावरती कट करून घेतलेला गूळ टाकायचं आणि या गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती पूर्ण हा गूळ वितळवून घ्यायचा। पाक तयार करताना पाणी जर वापरलं तर पटकन पाक तयार होतो आणि रेसिपी बिघडत सुद्धा नाही। तर गॅसची फ्लेम मी या स्टेजवर हाय ठेवलेली आहे। पूर्ण रेसिपी मी हाय फ्लेमवरतीच तयार करणार आहे, म्हणजे पूर्ण पाक हाय फ्लेमवरतीच तयार करूयात। व्हिडिओ अजिबात इथे स्किप केलेला नाही, पूर्ण तुम्ही ते पाहू शकता। अशा पद्धतीने छान गूळ मेल्ट झालेला आहे। हळूहळू पाक तयार व्हायला लागलेला आहे, पाहू शकता थोडे बुडबुडे तयार झालेले आहेत आणि याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही। तर पाहू शकता बुडबुडे यायला लागले आहेत। आणखी छान याला हाय फ्लेम वरतीच मिक्स करून घ्यायचं सर्व एकसारखं असं। तर 2 मिनिटे झालेली आहे, पाहू शकता अशा पद्धतीने छान पाक तयार व्हायला लागलेला आहे। सुगंध सुद्धा खूप छान येत आहे। पाकाचं थोडं कलर चेंज झालं की समजूयात आपण पाक की तयार झालेला आहे। तुम्हाला चेक करायचं असेल तर वाटीमध्ये पाणी घेऊ शकता, जे मी आता करून दाखवणार आहे। वाटीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं पाक टाकायचं। या पाकाची अशा पद्धतीने जर घट्टसर गोळी तयार होत असेल तर समजायचं की पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊयात आणि यामध्ये पूर्ण मुरमुरे जे आहेत ते ओतून घ्यायचं। स्वच्छ करून घेतलेले मुरमुरे मी यामध्ये ओतून घेतलेले आहेत आणि सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। सर्व मुरमुऱ्यांना एकसारखं पाक लागला जाईल अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तयार करण्यासाठी गूळ जो आहे तो लाडूचं गूळ वापरावं। मार्केटमध्ये 2 प्रकारचे गूळ उपलब्ध असतात, एक साधं आणि एक लाडूचं। तर लाडूचंच गूळ आणायचं। तर सर्व एकजीव झालेला आहे। आता मोठ्या ताट्याला मी तूप लावून घेत आहे सर्व साईडने एकसारखं असं, म्हणजे मुरमुरे खाली चिकटणार नाही। सर्व साईडने एकसारखं असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि लावून झाल्यानंतर यामध्ये अर्ध मिश्रण ते ओतून घ्यायचं। पूर्ण मिश्रण ओतायचं नाही, अर्ध मिश्रणाचे आपण लाडू वळूयात, तर त्यासाठी ठेवलेलं आहे अर्ध मिश्रण। अशा पद्धतीने हाताला थोडं पाणी लावून थापून घ्यायचं पातळ असं। हाताला थोडं पाणी लावायचं नाहीतर चटके लागू शकतात। तर अशा पद्धतीने सर्व साईडने एकसारख्या लेअरमध्ये पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे थापून घ्यायचं। थापून झालं की याला गरम गरम असताना सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया। आवश्यकता आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर मी ते चौकोनी शेप देणार आहे, त्यासाठी अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि याला थंड होण्यासाठी कट झाल्यानंतर साईडला ठेवायचं। उरलेला जो मिश्रण होतं त्याचे लाडू वळून घेऊयात। हाताला थोडं पाणी लावायचं आणि मीडियम आकारामध्ये लाडू छान अशा पद्धतीने वळून घेतलेले आहेत, पाहू शकता। लाडू सुद्धा खायला खूप छान वाटतात आणि पापडी सुद्धा म्हणजे चिक्की सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीने रेसिपी तयार करून खाऊ घालू शकता। एकाच बॅटरपासून म्हणजे एकाच मिश्रणापासून 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तयार झालेल्या आहेत। तुम्हाला कोणती रेसिपी आवडेल बनवायला ते नक्की कळवा। तर लाडू एवढे तयार झाले, आता आपण चिक्की बघूयात। थंड झालेली आहे, तर याला आपण डिमोल्ड करून घ्यायचं, म्हणजे काढून घ्यायचं। चाकूच्या साहाय्याने असं काढायचं, खाली तूप लावल्यामुळे ते काही चिकटत नाही आणि कट केलेल्या आकारामध्ये याला तोडून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।